बाळूमामा आपल्या मेंढ्या आणि भक्तांसोबत प्रवास करत असताना एकदा ते एका मोठ्या दुष्काळी गावात पोहोचले. तिथल्या लोकांचे आणि जनावरांचे हाल पाण्याच्या थेंबासाठी होत होते. गावातली मोठी विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती. गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, पूजा केली, पण पाण्याचा एक थेंबही नव्हता. मामा, आता पाणीच नाही उरलंय, आमच्याकडून काहीच होत नाही, आता काय करायचं? बाळूमामांनी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची निराशा पाहिली. मामांनी लोकांना सांगितले की तुमच्या कष्टावर आणि देवावर श्रद्धा ठेवा तर पाणी नक्की मिळेल. मामांनी त्यांची साधी काठी विहिरीच्या काठावर ठेवली आणि गावकऱ्यांना कोरड्या विहिरीच्या तळाशी जाऊन हात जोडून प्रार्थना करायला सांगितले. मामा, या कोरड्या विहिरीत गेल्यानं काय होणार? काय फायदा? तुम्ही दोनच गोष्टी धरून ठेवा, श्रद्धा आणि प्रयत्न. पाणी दिसत नाही म्हणून प्रयत्न सोडायचा का? कष्टाने आणि मनापासून मागितलं तर देव कधीच नाही म्हणत नाही. तुमच्या कष्टावर आणि देवावर श्रद्धा ठेवली तर पाणी नक्की मिळेल. आणि त्याच क्षणी चमत्कार झाला. जिथे पाण्याची एकही आशा नव्हती तिथे विहिरीच्या तळापासून एका पाण्याचा मोठा गोड झरा प्रकट झाला आणि विहीर क्षणात पाण्यात